मी डॉक्टर भूषण शानभाग आणि मी काय करतो, मी गोष्टी सांगतो. चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल. गोष्टीला सुरुवात करूया. चरणहीन मीच लिहिलेली गोष्ट आहे. पाहूया काय झालं. मागच्या भागात आपण बघितलं होतं की वसुंधरेला तिसरा मुलगा झाला होता, पण दिद्दानी त्याला बघण्याच्या अगोदरच वसुंधरेनी फाल्गुन करवी आपलं बाळ बदललं होतं आणि या बाळाचं नाव भीमगुप्त ठेवावं असं दिद्दानं सांगितलं. त्यानुसार त्याचं नाव भीमगुप्त ठेवलं. पुढे काय झालं ऐकूया या भागामध्ये. पुन्हा एकदा प्रतिपदा आली आणि राजमाता दिद्दा रथात बसून कैलास गोसाव्याच्या गुहेकडे जायला निघाली. या वेळेला तिनं वलगा व्यतिरिक्त आणखी 3 दासी घेतल्या होत्या. या तिघी कशाला हव्यात? वलगानं राजमालातून निघतानाच विचारलं. अगं, तुला एकटीला मला उचलून नेणं दिवसेंदिवस भारी पडायला लागले, मला दिसतंय, दिद्दा म्हणाली. काही गरज नाही यांची, मी घेऊन जाईन तुम्हाला, वलगा आठमोठेपणी म्हणाली. वलगा, अगं इतकी वर्ष एकटीनच नेलंस ना मला तू, आता पुरे कर. तूच त्या दिवशी म्हणत होतीस ना तू माझ्याहून मोठी आहेस आणि तुझंही वय व्हायला लागले म्हणून. मग यांना उचलू दे ना. राजकुमारी, मी तुम्हाला नकोशी झाले का? वल्गानं विचारलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. वल्गा, अगं मला नकोशी कशाला होशील? मी फक्त तुझ्यावर आता मला उचलून न्यायचा खूप ताण पडतो म्हणून यांना घेतलंय. पण वल्गा ऐकायला तयार नव्हती. शेवटी गरज लागली तर वल्गानं अनुमान न करता या तिघींना मदतीला बोलवायचं. या अटीवर दिद्दा पुन्हा एकदा तिच्या पाठवणीवर बसून कैलास गोसाव्याच्या गुहेकडे जायला तयार झाली. रथ थोड्याच वेळात डोंगरापाशी जाऊन थांबला. वल्गा नेहमीप्रमाणे रथाकडे पाठ करून उभी राहिली. वल्गा, अगं यांना उचलू दे की बाहेर, दिद्दा म्हणाली. राजकुमारी, मी तुम्हाला न्यायचं ठरलं होतं ना, मग मीच नेणार. वल्गा हट्ट धरून बसली होती. शेवटी नाईलाजानं दिद्दा तिच्या पाठुंगीवर चढली. वल्गा पाय वाटेनं डोंगर चढू लागली. या दोघींच्या बरोबर इतर 3 दासी सुद्धा वर चढू लागल्या. चढता चढता 5ही जणी बऱ्यापैकी वर चढल्या. गुहा अगदी समोरच होती. अचानक एका दासीचा पाय दगडावरून घसरला. ती पडली. पडता पडता तिचा धक्का दिद्दाला पाठीवर घेऊन जाणाऱ्या वलगाला लागला. या धक्क्यामुळे वलगाचा तोल गेला. पाठीवरून दिद्दा धापकन खाली पडली. दिद्दा आणि ती दासी दोघींनाही दुखापत झाली. पण त्या पाय वाटेवरून घसरलेल्या वलगाला स्वतःला आवरता आलं नाही. डोंगराच्या उतारावरून घसरत ठेचकाळत ती खाली जाऊ लागली. बरंच अंतर खाली पडत पडत ती जात होती. वर असलेल्या 4ही जणी किंचाळू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून डोंगराच्या खाली उभ्या असलेल्या सैनिकांनी वर पाहिलं तर त्यांना आपटत आपटत खाली येणारी वलगा दिसली. पण त्यावेळी कोणालाच काही करता येण्यासारखं नव्हतं. शेवटी एका झुडपात वलगा अडकली तेव्हा तिचं पडणं थांबलं. तिला दुखापत झाली होती हे तर निश्चित होतं. अंगावर डोक्यावर रक्त दिसत होतं. वलगा, तू कशी आहेस? वरून ओरडून दिद्दानं विचारलं. पण वलगानं काही उत्तर दिलं नाही. वलगा, वलगा, अगं कितपत लागलंय? दिद्दानं परत विचारलं. तरी काही उत्तर आलं नाही. दिद्दाच्या जीवाचा थरकाप उडाला. तिची लहानपणापासूनची सहकारिणी नजरेसमोर पडली होती. डोंगराच्या उतारावर अर्ध्या अंतरावर अडकली होती. तिला काही करता येत नव्हतं. भीतीनं थर कापत दिद्दा तिथंच खाली बसली. खालचे सैनिक धावत पायवाटेनं वर आले. त्यांनी वलगा बघितलं. दुर्दैवानं ती अशा ठिकाणी अडकली होती की तिथे लवकर पोहोचणं शक्य नव्हतं. दोर जवळपास नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर 2 सैनिक तिच्याजवळ पोहोचले तेव्हा तिला बराच मार लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं. राजमाता ही जिवंत आहे पण खूप मार लागलाय, एका सैनिकानं ओरडून दिद्दाला सांगितलं. वल्गा बेशुद्ध पडलेली होती. दिद्दाला त्या परिस्थितीतही थोडं बरं वाटलं, पण अडचणी संपल्या नव्हत्या. धिप्पाड वलगाला उचलून वर आणणं सोपं नव्हतं. खाली उतरवायचं तर तितक्या लांबीचे मजबूत दोर आणावे लागणार होते. त्यांची सोय लागेपर्यंत काळोख व्हायला आला. शेवटी कष्टानं वल्गाला खाली उतरवलं गेलं. तोपर्यंत रथ नगरात जाऊन राजवैद्यांना घेऊन आला होता. राजवैद्यांनी बघितलं तर वल्गा बेशुद्ध होती. डोक्याला थोडा मार लागला होता. मांडीचं हाड मोडलं होतं. सर्व अंग ठेचकाळून निघालं होतं. त्या तिथे डोंगरात काळोख पडायला लागलेला असताना काहीही करणं शक्य नव्हतं. त्यामुळे वल्गा आणि दिद्दाला घेऊन रथ नगरात निघाला. राजमहालात आल्यावर मगच वल्गावर काही उपचार करणं शक्य झालं. वल्गाच्या पाठीवरून पडल्यामुळे दिद्दाला सुद्धा मार लागला होता, पण तिची दुखापत गंभीर नव्हती. वल्गाला मात्र खूपच गंभीर दुखापत झाली होती. तिच्या मांडीच्या हाडाचे 3 तुकडे झाले होते. ते जुळवणं सोपं नव्हतं. कसे तरी ते 3 तुकडे नीट राहतील अशा प्रकारे पाय ठेवून राजवैद्यांनी तो बांधून टाकला. पण कमीत कमी 1.5 महिना हाड जुळून यायला लागेल असं त्यांचं मत होतं. बरगड्यानंही चांगलाच मार लागला होता. बहुतेक तिथंही मोडतोड झाली असावी, पण तिथे काहीच करण्यासारखं नव्हतं. डोक्याला झालेली जखम त्यांनी बांधली, पण वल्गा जगेल की नाही ते काहीच सांगू शकत नव्हते. 2 दिवस वल्गा बेशुद्धच होती.
तिच्या दिमतीला दिद्दानं इतर दासींची नेमणूक केली होती. तिसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली. आपल्याला काहीच हालचाल करता येत नाही हे पाहून तिला धक्का बसला. सुदैवानं ती शुद्धीवर आल्याचं कळताच दिद्दा लगेचच तिथे आली. तिला बघून वलगाला थोडा धीर आला. तरी अजिबात हालचाल न करता 1.5 महिना झोपून राहणं सोपं नव्हतं. कसे बसे वलगानं ते दिवस काढले. सर्व विधी अजिबात पाय हलू न देता करावे लागत होते. स्वच्छता तर शक्यच नव्हती. कशी तरी वलगा सर्व सहन करत होती. दिद्दा मात्र नियमित तिच्याबरोबर जाऊन बसत होती. राजकुमारी, मी तुमची सेवा करायची त्याच्याऐवजी मी नुसती झोपून आहे आणि तुम्ही माझ्या मदतीला येऊन बसताय. एक दिवस वल्गा रडवेली होऊन म्हणाली, अगं कुठे बिघडलं? इतकी वर्ष तू माझी सेवा केलीस, थोडे दिवस मी तुझ्यासाठी काय केलं तर काय झालं? दिद्दानं उत्तर दिलं. पण दुसऱ्यावर अवलंबून राहणं वलगाला सहन होत नव्हतं. एक दिवस तिनं उठण्याचा प्रयत्न केलाच. मांडीतून एक असह्य कळ तिच्या मस्तकात गेली. नाईलाजानं तिला परत झोपावं लागलं. शेवटी एकदाचा तो 1.5 महिन्याचा काळ संपला. राजवैद्य आले. त्यांनी बांधलेला पाय सोडला. कशी बशी आधार घेऊन वलगा उभी राहिली, पण तिला तोल सांभाळता येत नव्हता. चालू लागल्यावर लक्षात आलं की हाड नीट जुळलं नव्हतं. पण आता त्यावर काही करणं शक्य नव्हतं. पायाला बाक आला होता. वलगाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. काय झालं ग वलगा? दिद्दानं विचारलं. राजकुमारी, आता यापुढं कधी मी तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकणार नाहीये, वलगा म्हणाली. अगं ठीक आहे, इतकी वर्ष केलंस ना तू, आता आराम कर. राजकुमारी, मी तुम्हाला सांभाळण्यासाठी आणले गेले होते. आता मी काहीच करू शकणार नाहीये. माझा आता उपयोगच काय? वल्गा हमसाहमशी रडू लागली. तिची समजूत घालताना दिद्दांची पुरेवाट झाली. शेवटी कसं बसं दिद्दानं तिला शांत केलं. काही दिवसात वलगा आपल्या पायांवर चालू लागली. पण ती पूर्वीची वलगा आता राहिली नव्हती. नेहमी उत्साही असणारी वलगा आता उदास होऊ लागली होती. अन्नावरची वासना उडाली होती. पूर्वीसारखं वेगानं झप झप चालणं राहिलं दूर. एक एक पाऊल टाकताना तिला वेदना होत असत. दिद्दाला इतर दासी उचलून घेऊन जाताना बघितलं की तिच्या मनालाही यातना होत. पण नाईलाज होता. या परिस्थितीत ती स्वतःचा भार कसा बसा पेलत होती. दिद्दाला पूर्वीप्रमाणे उचलून न्यायची ताकद आता तिच्यात राहिली नव्हती. 3 महिने उलटले. प्रतिपदा आली. वलगानं दिद्दाला विचारलं, राजकुमारी, आज तुम्हाला कैलास गोसाव्याच्या गुहेकडे जायचं असेल ना? दिद्दानं तिच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, नाही वलगा, गेल्या वेळी मी ध्यान करू शकले नाही. इतक्या वर्षांचा नेम मोडला. कैलास गोसावी जिवंत आहेत की नाही हे माहीत नाही. त्यांचा आदेश तरी मी किती दिवस पाळत राहू? ध्यानाचा नेम तर मोडलाच आहे. यापुढे तिथं जाण्याचा नेम सुद्धा मी सोडून देणार आहे. कितीतरी वर्षांनंतर पहिल्यांदाच दिद्दा कैलास गोसाव्याच्या गुहेत ठरल्या दिवशी गेली नाही. दिद्दाला आता एकटं वाटायला लागलं होतं. अभिमन्यूच्या मृत्यूमुळे ती हादरली होती. आपल्या मागे रडायला सुद्धा कदाचित कोणी उरणार नाही या वलगाच्या विचारामुळं आपण त्या दृष्टीनं काहीतरी करायला हवं हा विचार मनात मूळ धरू लागला होता. तिनं परत भुय्याला बोलावलं. भुय्य येऊन हजर झाला. प्रणाम राजमाता. प्रणाम नगराधिपती भुय्य. तुम्हाला मी काही दिवसापूर्वी जमिनी राखून ठेवायला आणि तिथे नगर वसवायला सांगितलं होतं. त्या कामाचं काय झालं? जवळजवळ काम पूर्ण होत आलंय राजमाता. अजून 3 महिन्यात नगर वसती योग्य होईल. ठीक आहे. त्या नगराला अभिमन्यूपूर नाव द्या आणि त्या नगराच्या बाजूला अभिमन्यू स्वामींचं एक मंदिर उभं करायचं सांगितलं होतं. जी राजमाता. आणखी एक दुसरं नगर सुद्धा त्या ठिकाणी उभं करा. त्याला दिद्दापूर नाव द्या. जी राजमाता. आणि तो मठ बांधलाय त्याला तयार आहे का मठ? अजून 2 आठवड्यात पूर्ण होईल. त्यालाही नाव दिलेलं नाही, तितकं बाकी आहे. ते मी सांगते तुम्हाला. आणखी काही कल्पना आहेत का तुमच्याकडे? राजमाता, नागरिकांना विहार करण्यासाठी बागा विहार वगैरे बांधू शकतो. त्यामुळे नगरही सुंदर दिसेल, नागरिकांची सोय होईल. हरकत नाही. तुमच्या डोक्यात काय कल्पना असतील त्या मला सादर करा. त्याच्यावर कार्यवाही होते हे मी पाहिन. जी राजमाता. आणि हा जो मठ बांधून तयार आहे त्याचं लवकरात लवकर उद्घाटन करायचं आहे. आम्ही स्वतः येऊ उद्घाटनाला. या मठासाठी मी काही खास सूचना या सूचना पत्रात दिल्या, त्याच्यावर कार्यवाही होते इतकं पहा. दिद्दानं एक वळी त्याच्या पुढे केली. भुयानं ती घेतली, उघडून पाहिली. जी राजमाता, होऊन जाईल यानुसार. पण ज्याला हे कळायची आवश्यकता नाही त्याच्यापर्यंत ही बातमी जाता कामा नये. जी राजमाता. तिला प्रणाम करून भुय्य निघून गेला. आणखी 15 दिवस गेले. एक दिवस दिद्दानं वलगाला बोलावलं. काय झालं राजकुमारी? वलगानं विचारलं. वलगा, आज जरा काही खास काम आहे, चल माझ्याबरोबर चल. 3-4 वेळा तरी दिद्दा आता कैलास गोसाव्याच्या गुहेकडे गेली नव्हती. ती तिथेच जात असणार असा वलगाचा अंदाज होता. पण आता ती दिद्दाला उचलून तर नेऊ शकत नव्हती.
इतर दासी बरोबर नव्हत्या, त्यामुळे वल्गा थोडी बुचकळ्यात पडली. वल्गा आणि दिद्दा रथात बसल्या, रथ चालू झाला. पण नेहमीप्रमाणे कैलास गोसाव्याच्या गुहेच्या दिशेने न जाता वेगळ्याच दिशेने जात होता. कुठे जातोय राजकुमारी? वल्गानं विचारलं. अगं, श्रीनगरमध्ये अनेक वाटसरू येतात. काही लडाखमधून येतात, त्यांना लोहारीला जायचं असतं. काही उलट दिशेला जात असतात. व्यापारी मालाचे तांडे घेऊन ये जा करतात. या सगळ्यांच्या सोयीसाठी नगरात एक मठ बांधायची आज्ञा मी नगराधिपती भुय्याला केली होती. तो मठ तयार आहे असा त्यांनी निरोप पाठवलाय. म्हटलं एक नजर मारावी. आजकाल तर तुम्ही कुठेही जाताना त्या तिघींना बरोबर घेऊन जाता, मग आज मी कशाला? अरे अरे अरे, कोणीतरी रुसलंय की काय त्याच्यावरून? रुसायचा प्रश्न नाही राजकुमारी, पण आता मी तुम्हाला उचलू शकत नाही. तसाही मला बरोबर नेऊन का उपयोग? पण आज मला बरोबर का बोलवलं असा मला प्रश्न पडला. अगं, आजचं काम तुझ्याशिवाय होऊ शकणार नाही. म्हणजे? अगं धीर धर की, किती उतावळेपणा करायचा? साठी आली तुझी, आता तरी धीर धरायला शिक. दिदा तिची चेष्टा करत होती. काय हो राजकुमारी तुम्ही पण, म्हणत वल्गा अचानक गप्प झाली. लांबून मठाची इमारत दिसायला लागली होती. जशी मठाची इमारत जवळ येऊ लागली तसे वल्गाचे डोळे विस्फारले. पांढऱ्या शुभ्र इमारतीच्या बाजूला सुंदर बाग केली होती. इमारतीवरची कोरीव नक्षी नजर ठरू देत नव्हती. एखाद्या मठापेक्षा त्या इमारतीची रचना खूप आकर्षक आणि मनमोहक होती. दर्शनी भागाच्या एका बाजूला एक नारिंगी रंगाचं वस्त्र बांधलेलं होतं. त्याची कणात वाऱ्यावर थोडी थोडी फरफरत होती. दिद्दानं रथ सरळ त्या कणातीच्या जवळ घ्यायची आज्ञा केली. रथ जवळ जाऊन थांबला. उतर खाली, दिद्दा वल्गाला म्हणाली. उडी मारायला नको जाऊ, आता तुझ्या पायाला झेपणार नाही ती. एकीकडे हसत वल्गा खाली उतरली. इथे माझा जीव जातोय पायावर भार टाकताना आणि तुम्हाला उड्या मारायचं सुचतंय, ती म्हणाली. मला उतरव खाली. वल्गाच्या साह्यानं दिद्दा खाली उतरली. कनातीच्या जवळ बरेच लोक जमलेले होते. पूजेची तयारी दिसत होती. आज तू पूजा करायचीस, दिद्दानं सांगितलं. वल्गा गोंधळली. मी? हो, तूच. ती नको म्हणत असताना सुद्धा दिद्दानं तिला पूजा करायला लावली. मग दिद्दा वल्गाला म्हणाली, आता ते वस्त्र उतरव. तिनं त्या नारिंगी वस्त्राकडे बोट केलं. वल्गानं पुढं होऊन ते वस्त्र बाजूला केलं. त्याच्या मागे पांढऱ्या शुभ्र दगडात कोरलेलं एक चित्र होतं. त्या चित्रात वल्गा दिद्दाला पाठीवर घेऊन पळत होती. खाली शब्द होते, वल्गा मठ. हा हा वल्गा मठ. तू म्हणाली होतीस ना, तुझी आठवण तरी कोण काढणार? जोपर्यंत हा मठ इथे उभा आहे तोपर्यंत येणारे जाणारे वाटसरू इथे येतील, इथे राहतील, हे शिल्प बघतील. या दोघी कोण आहेत हे नक्कीच विचारतील. तुझी आणि माझी दोघींची एकत्र आठवण लोकांना येत राहील. वल्गाचे डोळे पाण्यानं भरले. राजकुमारी, इतकं कोण करतंय का दासीसाठी? आयुष्य धन्य केलं तुम्ही माझं. जेव्हा मला पहिल्यांदा लोहारीला आणलं गेलं तेव्हा मला वाटलं होतं केवळ एका राजकुमारीच्या सेवेसाठी माझं आयुष्य जाणार. कुठं जगले, कशी जगले, कोणीही दखल घेणार नाही. पण आज आज मला माझ्याच आयुष्याची धन्यता वाटते. माझ्या आईबापांनी जर मला विकून टाकलं नसतं तर माझं असं स्मारकही कधी बनलं नसतं. कुठल्या तरी शेतकऱ्याची नाही तर सैनिकाची बायको बनून जगले असते आणि मरून गेले असते. तुम्ही माझं नाव अमर केलं राजकुमारी. बघ वल्गा, बस. तू किती केलंयस माझ्यासाठी, किती बोलशील? त्या मानाने काहीच नाही. चला मठ बघू. दोघी आत गेल्या, मठाचं निरीक्षण करून परत आल्या. दुसऱ्या दिवशीपासून मठ जनतेसाठी खुला झाला. वल्गा मठाच्या पाठोपाठ अभिमन्यूपूर स्वामीचं मंदिर हे सुद्धा जनतेसाठी खुलं झालं. थोड्याच अंतरावर दिद्दापूर आणि दिद्दास्वामी मंदिर यांची सुरुवात झाली. दिद्दास्वामी मंदिर अगदी उच्च दर्जाच्या पांढऱ्या शुभ्र दगडापासून बनवलेलं होतं. कंकणपूर हे आणखी एक नगर, अनेक सुंदर विहार, मठ आणि इतर लोकोपयोगी इमारती बांधून घेतल्या गेल्या. प्रत्येक इमारत कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचं किंवा प्रसंगाचं स्मरण करून देण्यासाठी बांधली होती. दिद्दाच्या लोकोपयोगी कामांना पूर्णरूप देण्यासाठी भुय्या झटत होता. श्रीनगरचे नागरिक पुन्हा पुन्हा येऊन इमारतींना भेट देत होते. किती पैसे खर्चून राजमाता दिद्दाने बांधून घेतलं असावं याचा अंदाज लावत होते. श्रीनगरला पहिल्यांदाच असं राजधानीचं स्वरूप आलं होतं. पूर्वीच्या काश्मीरी राजांची राजधानी ललितादित्यपूर श्रीनगरपेक्षा सुंदर होती. श्रीनगर हे त्या मानानं अगदी नवीन शहर होतं. ते बांधताना गरजेनुसारच बांधकामं केली जात होती. नगराच्या सौंदर्याकडे पूर्वीच्या राजांनी इतकं ध्यान दिलं नव्हतं. पण आता राजमाता दिद्दानं श्रीनगरमधली ही कमी दूर केली. श्रीनगरच्या नागरिकांना आपल्या नगराचा अभिमान वाटावा असं हे काम होतं. दिद्दानं एकंदर 64 मंदिरं बांधवून घेतली.
जुन्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले. याशिवाय अनेक मठ विहार बांधवून घेतले. सगळीकडे तिची वाहवा होऊ लागली होती. नगराबरोबर राजमातेनंही लोकांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. आणि एक दिवस दिद्दाकडे बातमी आली. वृद्ध प्रधान फाल्गुन याला देवाज्ञा झाली होती. दिद्दाला पूर्वी जरी फाल्गुननं विरोध केला होता, तरी अलीकडे तो दिद्दाचा खंबीर समर्थक झाला होता. वयस्कर असूनही पुढाकार घेऊन गोष्टी करत होता. त्याच्या मृत्यूमुळे दिद्दाच्या राजकारणाची एक बाजू निश्चितच लंगडी पडणार होती. सगळीकडे सारं काही ठीक चालू असतानाच सगळ्याला गालबोट लागलं होतं. पुढे काय झालं? हा, आहे अजून बाकी गोष्ट. ऐकूया ना पुढच्या भागामध्ये. चालेल की नाही? पुढच्या भागात ऐकूया पुढे काय झालं ते. ऐकत राहा चरणहीन. धन्यवाद.